नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सोनार समाजाच्या वतीने 21 ऑगस्ट रोजी महाअभिषेक व महापूजा व गुणवंतांचा सत्कार संपन्न. परभणी. सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोनार सेवा महासंघ परभणी जिल्ह्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महाअभिषेक, महापूजा, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थी, खेळाडू व महिलांचा सत्कार करण्यात आला. समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या महाअभिषेक व महापूजेने करण्यात आली. त्यानंतर सकाळी 11 वाजता प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व खेळाडू व महिलांचा सत्कार करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य 1008 महंत स्वामी मोनानंदाचार्य महाराज सरस्वती श्रीराम ब्रह्मशक्तीपीठ परभणी स्थित होते. संत नरहरी महाराज जयंती हा समाजासाठी श्रद्धा, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमासोबतच गुणवंताचा गौरव करून समाजातील नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी सोनार सेवा महासंघाचे पदाधिकारी, जिल्हा कारणी तसेच तालुका प्रतिनिधी परिश्रम यांनी घेतले. परभणी जिल्ह्यातील सोनार समाजातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. एक मिनट समोर बघा. अपने परभणी इस महानगर में संत वंदे देवापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं. सांगायचं म्हणजे का संत नरहरी महाराज जे आपले नरहरी महाराज जांबुवंताचे अवतार, नाथ संप्रदायी अवतार पुरुष, आज त्यांचा जन्मदिन आहे. गेल्या 25 वर्षापासून आम्ही संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती साजरी करतो. आतापर्यंत आम्ही संत नरहरी महाराजांची जयंती जी साजरी केली की परभणी जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, आमदार, खासदार असतात, तसेच कलेक्टर असो, एसपी असो, अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत आम्ही पार पाडली होती. पण आज मला सांगायला आनंद वाटते की महाराज ज्या संप्रदायात राहत होते, ज्या संप्रदायात काम केलं, त्या संप्रदायातील मी आज आपल्या समाजातील जे संत आहेत, महंत आहेत, काही साधू ब्रह्मचारी, ह्या लोकांना आम्ही बोलवलं आणि आज आम्ही त्याची नरहरी रूपाने त्याची पाद्यपूजा आज केलेली आहे. आज आम्ही त्याला साक्षात आमचे नरहरी महाराज इथं आले असे समजून आम्ही त्याची पाद्यपूजा आणि सत्कार आणि स्वागत केलेलं आहे. नरहरी महाराज हे अवतारी पुरुष होते, कारण जांबुवंताचे अवतार. आज आपण नवनाथ ग्रंथ जर वाचला त्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये संत नरहरी महाराजांचं महत्व सांगितलेलं आहे. हे जे नवनाथाचा ग्रंथ ते मालू नावाचे जे नरहरी महाराजच्या नातवाने लिहिलेलं आहे, ते सुद्धा नाथ संप्रदायातलेच होते. आपण आज जे नरहरी महाराजांची जयंती पहिली जयंती आपण परभणीमध्ये साजरी केली होती. आज जरा 25 वर्ष झाली. नरहरी महाराजांची जयंती आपण जेव्हा सुरू केली तर परभणीमध्ये, तर महाराष्ट्रामध्ये नरहरी महाराजांची जयंती होत आहे. दरवर्षी संत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी साजरी होत होती, पण आम्ही परभणीमध्ये जयंतीला सुरुवात केलेली आहे. तसेच नरहरी महाराजांचे आपण हरिहर साक्षात्कार दिन सुद्धा सोहळा आपण पंढरपूरमध्ये साजरा केला. हरिहर म्हणजे हरी आणि
हरी आणि हारचा जे साक्षात्कार जे होता की जे नरारी महाराजांनी मोडून काढलं आणि त्याचं ऐक्य निर्माण केलं ते म्हणजे विठ्ठल आणि महादेव हे एकच आहे. हा साक्षात्कार दिवस आम्ही सोनार सेवा महासंघाच्या वतीने पंढरपूरमध्ये साजरा केला. तो श्रावण शुद्ध एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी असते त्या दिवशी आपण ते हरिहर साक्षात्कार दिन सोहळा पंढरपूरमध्ये साजरा करण्यात आला. तसेच आपल्याला आज मी साधू संत यांना विनंती करतो की आपण पंढरपूरमध्ये मारू तारण नावाचा ग्रंथ आहे तो आम्ही अनेक दिवसापासून त्याला विनंती करतो की त्या मारू तारण ग्रंथाचं आपण प्रकाशन करावं. मी स्वतः 4-5 दिवस तिथे सुद्धा जाऊन सुद्धा आलेलो आहे. त्याला विनंती केलेली आहे. आपण पण त्याला विनंती करावं. कारण उद्या परवाच्या दिवशी पुत्रदा एकादशी आहे. मी आणि आमचे काही सहकारी आम्ही पंढरपूरला उद्या जाणार आहोत. त्या मारू तारण ग्रंथाविषयी आम्ही त्याला विनंती करणार आहोत की बाबा ते मारू तारण ग्रंथ तुम्ही प्रकाशन करायला द्या. मी त्याला एवढी विनंती केली होती की तो ग्रंथ मी विनामूल्य कोणाकडून देणगी न घेता मी स्वतः 1000 प्रती तुम्हाला छापून देतो आणि त्याचं जे काही मूल्य येईल ते आपण आपल्या संस्थांना वापर करावा. मी आज त्याला विनंती केलेली आणि उद्या स्वतः जाऊन तिथे विनंती करणार आहे. कारण नरहरी महाराजांचं पूर्ण वास्तव जे होतं ते पंढरपूर शहरामध्ये झालेलं आहे. पण नरहरी महाराजाचा उल्लेख कुठेही त्या पंढरपुरामध्ये होत नाही. जे महाराजाचं वास्तव्य ते मल्लिकार्जुन मंदिरात महादेवाचं मंदिर आहे तिथं महाराजाचं दुकान होतं, पेढी होती, महाराजाचं तिथंच घर होतं. पण त्याचा उल्लेख हा पंढरपुरामध्ये कुठंच नाही. आपण जर तो मारू तारण नावाचा ग्रंथ जर प्रकाशित झाला तर आपण नरहरी महाराज पंढरपुरामध्ये त्याचं काय वास्तव्य होतं आणि नरहरी महाराजांचं काय कार्य आहे त्या ग्रंथाच्या द्वारे आपल्याला सर्व महाराष्ट्राला कळवू शकत. त्यासाठी आम्ही पण प्रयत्न करत आहोत. आम्ही तुम्हाला सुद्धा विनंती करतो, तुम्ही सुद्धा त्याचे संस्था चालक आहेत त्यांना विनंती करा की जे मारू तारण नावाचा ग्रंथ आहे मी स्वतः वाचला. तो ग्रंथ मला वाचायला ते 5 ओळी वाचायला दिल्या होत्या त्याने मला. तो ग्रंथाची आज म्हणजे पूर्ण झिरमीट झालेला आहे. काही दिवसांतर राहिला तर तो त्याचं अस्तित्व संपून जाऊ शकते. पण आज आपण ते प्रकाशन केला तर लोकांना ते वाचायला मिळेल आणि नरहरी महाराजांविषयी आपल्याला पूर्ण माहिती मिळेल का नरहरी महाराज हे अवतारी पुरुष होते. कारण ते काही संत वगैरे काही पुरुष वगैरे नव्हते, अवतारी पुरुष होते. तसा नवनाथामध्ये सुद्धा उल्लेख आहे की ते जांबवंताचे अवतार होते नरहरी महाराज. आणि अनेक अशा घटना आहेत की नरहरी महाराजांविषयी आपण जर पाहिलं तर त्याचा एक हरिविजय नावाचा ग्रंथ आहे. हे संभाजीनगरला गजानन उदावन यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. तो प्रकाशन झाला त्याच्या माध्यमातून काही लोकांना नरहरी महाराजांविषयी माहिती मिळालेली आहे. त्या ग्रंथात एक असा प्रसंग आहे की नरहरी महाराजाचे विठ्ठलाचे संबंध कसे होते. प्रत्यक्ष नरहरी महाराजांमध्ये विठ्ठलानं नरहरी महाराजांना दर्शन दिलेलं आहे आणि अभंग याच्यामध्ये आपण एक त्याचा प्रसंग त्याच्यामध्ये दिलेला आहे की नरहरी महाराज कीर्तन भजन वगैरे करत असताना त्याला म्हणजे पूर्ण त्याच्या संसाराला दुर्लक्ष झालं होतं. तर त्यावेळेस त्याने सोन्याची मूस तिथं केली होती. तिथं दररोज 1.25 तोळे सोनं हे नरहरी महाराजाला प्रसाद रूपी यायचं. पण महाराजांना ते विठ्ठलाला विनंती केली की हे मुशीमध्ये मला सोनं वगैरे नकोय, तुझं फक्त मला नामस्मरण पाहिजे. एक त्याचा अजून एक असा प्रसंग आहे की नरहरी महाराज जेव्हा दुकान पडले होते तर त्यावेळेस एक गिराईक आलं आणि मला दागिने करून तुम्ही द्या, दागिने करून द्या. तेव्हा म्हणजे मी काही दागिन्याचा करणार नाही, मी फक्त विठ्ठलाचं नामस्मरण करत आहे. तर ते म्हणजे काही करून मला विनंती केली ते मला माझं लग्न उद्याला आहे, तुम्ही दागिने करून द्यायला द्या. तेव्हा नरहरी महाराज त्याच्या विनंतीतून दागिने करायला घेतले आणि काहीच वेळामध्ये बाजूच्या गावातील काही लोक आले की नरहरी महाराजाला विनंती करू लागले की आमच्या गावामध्ये भजनाचा कार्यक्रम तुमचा ठेवलेला आहे आणि तुम्हाला संध्याकाळी भजनासाठी यावं लागेल. नरहरी महाराज म्हणजे मी आता दागिने घेतलेले करायला आणि मला ते तिचे दागिने करून घेऊ द्या. पण त्याने विनंती केल्याच्या नंतर
नरहरी महाराजांना तसे दागिने घेऊन घेतले काय आणि म्हणले मी लवकर वापस येऊन ते दागिने तयार करत. पण जेव्हा गावामध्ये गेले आणि नरहरी महाराज गंधलामध्ये इतके विलीन झाले की त्याला कळालंच नाही की आपण दागिने घेतलेले गिराकाचे. म्हणजे पूर्ण रात्रभर त्याने तिथं भजन करत होते. सकाळी जेव्हा आले नरहरी महाराज घरी मग त्याला बायकोला म्हणाले मंगाला अरे त्यांनी गिराकाचे दागिने करून घरात घेतलेले ते मला द्यायचे. पण त्या धंदा म्हणाले तुम्ही तर रात्री दागिने तयार करून गेले आणि ग्राहकाला नेऊन सुद्धा दिले. तर ते म्हणजे शक्यता मी आता आलेलो हे माझ्यासोबत लोक आलेले 4 लोक याला विचार. पण जेव्हा नरहरी महाराज त्या ग्राहकाच्या घरी गेले तिथे माफी मागू लागले. तेव्हा ते म्हणजे नरहरी महाराज तुम्ही दागिने आणून दिले आणि तुम्ही दागिने सुंदर केलेत म्हणे तुम्ही ते जेव्हा जयंती के उपलक्ष्य में कार्यक्रम का आयोजन किया हुआ है। इस कार्यक्रम में बहुत महान व्यक्ति भी आए हुए हैं, अब जिनका मैं नामांतरण भी नहीं जानता है। अब इसी उपलक्ष्य पर उनको बोलना जाए तो मैं इतना ही बोल सकता हूँ कि माझिये जातीचे मज भेट कोणी आवडीचे धनी फेडावया। यहाँ ऐसे ऐसे लोग हैं कि जो केवल ड्रेस में है लेकिन उनका जो आचरण देखा जाए तो संतों से बढ़कर है। हम तो अभंग बोलते हैं चंद्रामृत सुख से वेलम अस्ता जाता रविधर वेलम, परंतु साधु की संगति जो करने वाले जो है हमारे चंद्रकांत महाराज ढाले और दूसरे जो है तुकामने सोपे आहे सर्व होनी शहाना तो धनी घेता से। ये शहाने इन दोनों ने मिलकर के हमारे समाज को एकत्रित किया हुआ है। क्योंकि अभी तक हम लोगों को ये नहीं पता था कि हमारे में कितने महाराज लोग हमारे हैं। महाराज है ये सबको पता है लेकिन हमारे कितने हैं ये नहीं पता। मेरा ही नंबर 115 या 17वां नंबर है उनके लिस्ट में। तो उसमें देखा जाए तो माझिये जातीचे मज भेट कोणी। तो इस प्रकार देखा जाए तो आपने जो ये गांव है इसमें परभनी में अनेक संतों का समाविष्ट हुआ है, अनेक संतों का मेला लगा हुआ है। लेकिन अपने जाति के या महाराज के उपलक्ष्य में बोला जाए तो महाराज नरहरी महाराज सामान्य व्यक्ति नहीं थे। क्योंकि देखो संत साधु और महात्मा ये एक शब्द नहीं है। यदि एक होता तो आता तुम्ही कृपावंत साधु संत जीवलग। साधु संत अलग अलग शब्द है, साधु जीवलग संत जीवलग। तो साधु अलग है, संत अलग है और महात्मा अलग है। क्योंकि साधु किसको बोलते हैं? साधनोति परम कार्यमिति साधु, ये साधु का लक्षण है। दूसरा लक्षण सन्मार्गवर्तिनिति संतः महात्मा तस्मात् पार्थ दैव प्रकृति मात्रता। समय कम है क्योंकि आपने मराठी में कहावत है क्योंकि टाइम बहुत कम है और स्ट्रोक ज्यादा है तो इसलिए पुढे ही बहुत करने आहे। हे सोंग सारखे रुपया ते पुढे ही बहुत करने आहे। बोलने वाले बहुत हैं और आचरण करने वाले बहुत है, महाराज जी का इतिहास भी बहुत है। लेकिन आज जो अपना परभनी गांव है इस गांव का नाम ही प्रभावती नाम से उपस्थित है। प्रभावती उपसर्ग और उसमें प्रकर्षणी धातु से प्रभावती नाम का नामकरण, उसका अपभ्रंश बाद में हुआ पराभनी, ऐसा पराभनी ऐसा शब्द हुआ, उसका अपभ्रंश हुआ परभनी। परावानी परभनी प्रभावती अनेक प्रकार। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।